हॅलो स्टुडंट, मुलांनो कसे आहात तुम्ही? दिवाळीची सुट्टी एकदम आनंदात आणि मजेत गेली ना? चला तर मग आता आपण आपल्या अभ्यासक्रमाकडे वळू. आज आपण आपल्या 8व्या धड्याला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे कुंदाचे साहस. आता कुंदा नावाची ही मुलगी आहे बघा. या ठिकाणी ही मुलगी आहे, हिचं नाव काय आहे? कुंदा आहे. हिने कोणत्या प्रकारचं साहस आपल्या या पाठात दाखवलेलं आहे याचंच वर्णन आपल्या या पाठात आलेलं आहे. चला तर मग आपण प्रत्यक्षात काय करू? आपल्या पाठाला सुरुवात करू. पावसाळ्याचे दिवस होते. झाडे, शेते सर्वच हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता. आता बघा, गावाचं वर्णन केलेलं आहे या ठिकाणी की पावसाचे दिवस होते. पावसाचे दिवस असल्यामुळं काय होतं? झाडे हिरवीगार होतात बघा, शेतही हिरवगार दिसतं. सर्वत्र काय वाटतं आपल्याला? हिरवं वाटतं. सर्व प्रसन्न वातावरण होतं. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आलं होतं. गावालाच खेटून कोणती नदी होती? एक सोना नदी. त्या सोना नदीला काय आलं होतं? भरपूर पाणी आलं होतं. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता. पाऊस आल्यामुळं नदीचा प्रवाह अधिकाधिक काय होत होता? वाढत होता. प्रवाह म्हणजे वेग. आज रविवार. कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपटू बनली होती. नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या. तर मग कुंदा आणि तिच्या मैत्रिणी या ठिकाणी आता आलेल्या आहेत का? कारण की आज रविवार म्हटल्यानंतर शाळेला काय सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदी काठावर खेळायला गेलेल्या होत्या. आता या बघा, या मैत्रिणी या ठिकाणी आहे. या ठिकाणी या मैत्रिणी खेळत आहे आणि ही नदी आहे. कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. कुंदाचं वय किती आहे? कुंदाचं वय 8 वर्ष आहे. म्हणजे 8व्या वर्षीच ती काय झाली होती? पोहायला शिकली होती. कदाचित सध्याचं वय तिचं वाढलेलं असेल, परंतु ती कोणत्या वर्षी पोहायला शिकली होती? तर ती वयाच्या 8व्या वर्षी पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपटू झाली होती. पाहता पाहता ती काय झाली होती? पट्टीची म्हणजे एकदम कट्टर अशी जलपट्टू म्हणजे जल म्हणजे पाणी, पाण्यामध्ये पोहणारी जलपट्टू झाली होती. नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या. तर मग त्या हसण्यात, खेळण्यात, बागडण्यात पोरी एकदम मग्न झाल्या होत्या. त्याचप्रमाणे त्या ज्याप्रमाणे हसत खेळत होत्या, त्याचप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी शेतामध्ये शेतकरी, काही बायका त्यांच्या कामात मग्न झालेल्या होत्या. खेळता खेळता लहानगी रझिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही. म्हणजे खेळता खेळता जी काही मुलगी होती रजिया व नीला ही नदीकडे केव्हा गेल्या हे काही त्या कुंदाला कळलेच नाही. ते कळलेच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. तिच्या मैत्रिणी व कुंदा काय झाली होती? दंग होती. परंतु लहानगी छोटीशी रजिया आणि नीला नदीकडे कधी गेल्या हे काही त्यांना समजलं नाही. एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. मग एवढ्यातच बघा, नीला आणि रजिया नदीकडे गेल्या होत्या. या कुंदाला हे समजलंच नाही, परंतु ती कुंदा खेळण्यात इतकी मग्न होती की तेवढ्यातच नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा ओरडण्याचा काय आला? आवाज आला. धावा धावा, लवकर या. रजिया पाण्यात पडली. मग जोरजोराने काय झालं? नीला ओरडायला लागली, धावा धावा, लवकर या. रजिया काय झाली? पाण्यात पडली. कोणीतरी वाचवा हो. ही हाक हुंदकाच्या कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावत नदी किनारी
पोहोचली. ही जोरजोराची हाक काय झाली, कुंदाच्या कानावर पडली आणि ती धावतच नदी किनारी पोहोचली. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रझिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. तर मग बघा, आजूबाजूचे लोक ज्याप्रमाणे कुंदाने आवाज ऐकला ना, त्याचप्रमाणे इतरही लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी तो आवाज ऐकला आणि ते नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. म्हणजे मुलींचा देखील गलका म्हणजे गोंधळ किंवा हा जो काही घोळका आहे हा वाढला. त्याचप्रमाणे आरडावारडा देखील वाढला. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. कुंदा आली, नंतर तिने त्या नदीच्या काठावर क्षणभर उभा राहिली. काय करावं तिलाही सुचेना. परंतु तिने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे रझियाचं, की रझिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. छोटीशी रझिया पाण्यात काय करत होती, गटांगळ्या खात होती. या ठिकाणी बघा, गटांगळ्या खात होती आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती पुढे पुढे वाहत चालली होती. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रझियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे अरे, रझिया बुडते आहे. एवढीशी कुंदा, तिला कशी वाचवणार? लोक जोरजोरात ओरडत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. जमलेली माणसे ओरडत होती. कुंदाला फक्त रझिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रझियाजवळ पोहोचली. रझिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रझिया, घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. कुंदा नदी किनारी येऊन पोहोचली. मग काय केलं, कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात पटकन उडी मारली. सरसर सरसर ती पोहत सुटली आणि ज्या ठिकाणी रझिया आहे ना, त्या ठिकाणी ती त्या दिशेने पोहत निघाली. तो आजूबाजूचे लोक जमा झाले. खूप लोक जमा झाले त्या ठिकाणी. अरे अरे, रझिया बुडते आहे. याही प्रकारचे लोक ओरडू लागले. एवढीशी कुंदा, तिला कशी वाचवणार, हाही लोकांना प्रश्न पडला होता. लोक जोरजोरात ओरडत होते की एवढीशी कुंदा रझियाला कशी वाचवणार, हा देखील प्रश्न लोकांच्या मनात होता. लोक जोरजोराने ओरडत होते की कुंदा, पाण्याचा वेग वाढत आहे, माघारी फिर. लोक म्हणत होते की कुंदा, पाण्याचा वेग फार वाढत आहे, तू आता माघारी फिर. जमलेली माणसं ओरडत होती. कुंदाला फक्त रझिया दिसत होती. कुंदाला आता काय दिसत होतं, फक्त रझिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कुंदाच्या मनात कोणता विचार होता, की फक्त आपण काय करायचं, रझियाला वाचवायचं आहे, एवढाच एक प्रश्न तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रझियाजवळ पोहोचली. कोणी काहीही सांगत होतं, कुंदा माघारी, पाण्याचे वेग वाढत आहे, तरीही तिच्या कानावर ते शब्द पडत नव्हते. कारण की तिच्या मनातच काय होतं, की फक्त आणि फक्त रझियाला आपल्याला वाचवायचे आहे. कुंदा रझियाजवळ पोहोचली. रझिया घाबरलेली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. अखेर कुंदा रझियाजवळ जाऊन पोहोचली. तिने बघितलं तर रझिया घाबरलेली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं. रझिया, घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट पकड. मग ती कुंदा रझियाजवळ आली आणि रझियाला म्हणाली की आता घाबरू नको, मी आलेले आहे. आता फक्त तू माझ्या दंडाला काय कर, घट्ट म्हणजे पॅक पकड. कुंदाने रझियाला काठाकडे आणले. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. कुंदाने काय केलं, रझियाला नदीच्या काठाकडे आणले. तोवर लोकांनी काय केलं होतं, मोठा दोर पाण्यात सोडला होता की त्या साह्याने कुंदा वर येईल. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. तर मग कुंदाने अशा प्रकारे रझियाला वर काढले. त्याचप्रमाणे गावातील लोकांनी देखील त्यांना मदत केली. ही बातमी मात्र आता गावभर पसरलेली होती. ही बातमी रझियाच्या घरी पोहोचली. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रझियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. मग काय झालं, ती बातमी काय झाली, गावभर पोहोचली. तेवढ्यातच रझियाच्या आईला देखील ही बातमी
काळा रजियाच्या घरी ही बातमी पोहोचली. तिची आई धावत आली. त्या दोघींना सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले म्हणजे मिठी मारली. तुझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. मग रजियाच्या आईने कुंदाचे कौतुक केले की कुंदा, तुझ्यामुळेच आज माझी रजिया वाचली आहे. तू किती धाडसी मुलगी आहेस. रजियाने कुंदाला मिठी मारली. तोवर कुंदाचे आई बाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती. साऱ्यांच्या कौतुकांच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली होती. तर मग बघा, रजियाने काय केलं की कुंदाला मिठी मारली. तोवर कुंदाचे कोण आले होते? आई बाबा आले. त्यांना खूप अभिमान, कौतुक आपल्या मुलीचं वाटत होतं. त्यांनी देखील तिला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती. साऱ्यांच्या कौतुकांच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली होती. तर मग सर्वजण कुंदाचं काय करत होते? कौतुकच करत होते. अशा प्रकारे मुलांनो, कुंदाने अत्यंत साहसी धाडसीपणाने रजियाचा जीव वाचवला आणि अशा प्रकारे आपला हा धडा संपलेला आहे. त्याचप्रमाणे मुलांनो, ह्या धड्यातून असाच एक संदेश आहे की तुम्ही असं धाडशी व्हा. म्हणजे कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही, स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करायचा आणि धाडशी होऊन एक आपला विकास करायचा.